हाय सगळ्याला, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आलेले आहे गहू भिजवायला. तर आमचा गहू वाळायला लागलेला आहे, तुम्हाला दाखवते. बघा गहू आमचं, बघा कसे लोंबी कसे आहे, हो का लोंबी. आणि हा गहू आता वाळायला लागलेला आहे बघा पूर्णपणे. म्हणजे असं आता अजून 1-2-3 पाणी लागतील वाळायला लागले बघा. तर मी आलेले आहे गहू भिजवायला सकाळ सकाळ. तर तुम्हाला सूर्य दाखवत्या. तर बघा आपला गहू असा असा असा. तर सूर्य बघू शकता, सूर्य चमकतोय तेव्हा का ते दिसला का. तर सूर्य 8 वाजलेले त्या 8 वाजलेले त्या म्हणलं अंघोळ केली आणि आली बघा सकाळ सकाळ दार धरायला. तर सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यात आधी. तर काल गेलो होतो, बहिणीच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे माझ्या, आणि त्यांचे बस्त होतं. तर बस्त बांधायला गेलो होतो बघा पंढरपूरला बस्त बांधायला गेलो होतो. पंढरपूरला बस्त बांधायला गेलो होतो. मग काल यायला 6 वाजले होते बघा. 6 कंटिन्यू 6 वाजले होत्या. कारण का तर साहित्यानं 11ला हल्ले होते ना सगळेजण. त्यांचे तर आमच्या इकडचे तर कोण जास्त नव्हत्या, पण तेवढीच त्यांची आमची काय 4-4 माणसं अशी मिळून आलो. मग तिथनं बघा बघी सुरू, साड्या पसंत, मुलाचे कपडे मुलीचे कपडे बिपडे सगळे असे त्याच्या ह्यानं घेतली. आणि मग झाला बस्ता बिस्ता बांधला. मग तिथनं आलो बघा सगळे. मग काय शुदुरी विदुरी असते ना, शुदुरी दिली आम्ही त्यांना, दिली त्यांनी इकडं दिली बहिणीच्याकडं, असं झालं. मग आम्ही काय बहिणीच्या घरला गेलो नाही, कारण का आम्हालाच इकडे यायला वेळ झाला होता. मग तिकडं कधी जायचं आणि तिथनं इकडे यायचं कधी म्हणलं, म्हणून नकोच म्हणलं. तर नको म्हणलं मग आम्ही आलो आमच्या घरला. आम्ही आलो, त्यांना म्हणलं जावा तुम्ही, आम्ही काही येत नाही म्हणलं. उशीर होईल परत संध्याकाळच्या यायला. 7 आणि 8 वाजताल्या म्हणलं. सारा फुटला का काय, पाणी कसं काय डबल आलं. तर म्हणून म्हणलं नको जायला बाबा, आपली आपली घरी. सकाळी गेलेलो, पोरं स्वयंपाक केला नव्हता तरी माझ्या दिदीने येऊन स्वयंपाक केला भैयाला. तिनं जेवण करून त्यांनी दोघं जेवली. मी गवतच काढत बसली होती शाळ्यासनी. गवत काढलं आणि मी गेली. म्हणलं उशीर होईल जायला आपल्याला. माझा आवरोस तर करोस तर म्हणलं उशीर होईल जायला, म्हणून मी स्वयंपाकच केला नाही. चहा पाव पोहे करून खावा म्हणलं त्यांना, आणि चहा पाव करून दिलता मी. गवत सकाळपारी माझ्या कामाला लागले कपडे धुवून. तर माझ्या दिदीनं शाळेतनं आल्यावर स्वयंपाक केला आणि लेकरं माझी जेवली. तर मग आल्यानंतर मी खायला आणलो होते येताना बी त्यांना. तर वडापाव घेऊन आली ती, भेळ पण आणली होती. तर मग ती खाल्लं त्याने. मग बसली होती खाऊन. पण झालं बघा बस्ता. भावानं बिल भरलं. बस्ता काय नाही सांगत आता, भरपूर झाला आहे बस्ता. त्यांचा आमचा सगळ्यांचाच, मुलीचा मुलाचा झाला दोघांचा. ती काय 3-3दा कपडे घ्यायचे नसते, एकदाच घ्यायचं असतं. बस्ता म्हणजे बस्ताच असतो, माहितीच आहे सगळ्यांना, लग्न म्हणजे तर काय. तर भावानं भरलं बस्त्याचे पैसे. बहिणीचं काय रोज कामाला जाते त्यामुळं माहितीच आहे की तुम्हाला. तर संगीता कोळेकर चॅनल आहे बघा, ते रोज कामाला जाते. त्यांच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तरीसुद्धा. तर परिस्थिती नाही ना तिची एवढी अशी हे करण्यासारखी, खर्च करण्यासारखी. ती रोज हाताचं पोट असल्यासारखं आहे तिचं, आणि खर्च एवढा ती काय करू शकत नाही बघा. आणि म्हणून भावानं आमच्या भरलं पैसे. आता बघ बाकी साखरपुडा आहे आता बघा, पुढच्या सोमवारी साखरपुडा आहे, आणि नंतर लग्न पण आहेत. तर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. काल बस्त्याचं काय नाही काढला ब्लॉग पंढरपूरमध्ये, तर नको म्हणलं. कोणीच काढला नाही, तिनं पण काढला नाही ना आम्ही पण काढला नाही, मी पण नाही काढला. मग बघा इथून आता साखरपुड्याचे ब्लॉग टाकू. मग नंतर तिच्या घरी करायचं आहे, तिच्याच घरी आपला करायचं आहे आपला. त्यांना काय ती हे आहे, शांती ही काय आहे त्या वाटतं, मुलाला मुलीला घालायचे त्या म्हणून करायचं आहे. नाहीतर ती पण पाहुणे अशी काय नाही ती ही म्हणणारी. पण आता हाय बघा साखरपुडा पुढच्या सोमवारी आहे, करायचं आहे, जायचं आहे. मग आता लग्न म्हणल्यावर ना खर्च तर भरपूर होणारच आहे. पण आता
आम्हाला पण बहिणीला आमच्या आयर घ्यायचा आहे, हे घ्यायचं आहे. इकडं तिकडं आहेत चालू. बघू आता. आम्ही आता इकडं साड्या गेल्यानंतर ब्लॉग टाकतेच बघा. बहिणीला ही साडी घ्यायची आहे माझ्या आयरावर ही, तर नक्कीच बघू शकता. आणि सोनं नाणं माझं तर सगळं ठेवलेलं आहे ह्याच्यात, बँकेमध्ये सोनं ठेवलेलं आहे. तर ते सोडवून आणायचं, पण आता पैसेच नाहीत तर सोडवून तर आणू शकत नाही, कारण का हप्ताही आहे आम्हाला पण. अडचणीत आहे आम्ही. आणलं नाही आणलं त्याच्यापेक्षा काय असतं, आपल्या अडचणीचं आहे त्यानं काय करायचं मग. आणलं ठीक, मालकाने नाही तर राहिलंच मग बघा. पैसेच नाहीत तरी पण एवढं सोनं सोडून आणाय पैसे नाहीत बघा. तर असो, कसं असेल तसं असेल. आणलं तर बरंच झालं, नाही आणलं तर राहिलंच. आपण जास्त काय आणा म्हणायचं नाही, कारण हप्ताच भरला नाही आपण त्या ह्याचा, त्यामुळं पैसे नाहीत जवळ, मला माहितीच आहे. तर तुम्हाला म्हणलं बोलावं. तर असू द्या, बघू कसं कसं होतं आहे, कसं कसं नाही. तर आता साड्याही जायचं आहे. मग आता या 2-3 दिवसात साड्या घ्यायला जाणार आहे. त्याचा नक्कीच साड्या कसल्या घेते कसल्या नाही तुम्हाला ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन, लग्नाच्या साड्या. तर बाय सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि धन्यवाद सगळ्यांचे. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आमचा गहू बघा काढायला आलेला नाही अजून, 2 ते 3 पाणी लागतील. तर बघू शकता. तर बाय सगळ्यांना.